दुसरा दिवस आहे. जरा मॉर्निंग आमची उशिराच झाली, 10:30 वाजले होते. 10:30 वाजले आणि आम्ही निघतोच आहे. ऑटो वगैरे झाली, सगळ्यांची बॅग वगैरे पॅक करून ठेवली. आज फुल डे इथे गांधीनगर आणि अहमदाबाद फिरायचं आहे. सॅमने काय आयटिनरी बनवली आहे, 3-4 स्पॉट्स त्यांनी ठरवून ठेवलेत, तर तिकडे जायचं आहे. ते आता जाईल तसंच दाखवेल, कारण अजून कुठे कुठे जाणार आहे ते कन्फर्म नाही आहे. आता ट्रॅफिक वगैरे तर सगळं डिपेंड करतं ते. आणि चला निघूया मग. झालं ना, दुसरावाला घेतो आहे. अच्छा, मग इंटरकॉम चेंज करतो आहे. तिथे आम्ही या रूममध्ये आम्ही राहतो आहे, तिथेच बोलतो आम्ही आज गाडी दिसतात तिथे. आणि गेअर सगळं सुकायला ठेवलं काल आलो तेव्हाच. चलो निघतो आता. माझी बाईक नाही घेते, चिन्मयची बाईक घेतली आहे आणि सॅमची बाईक घेतली आहे. तो मंथन उभा आहे समोर, त्याच घरी आम्ही राहतो आहे. हे घर आहे त्याचं. ते बाहेर निघायला भिंत तोडून ठेवली आहे, छोट्याशा गॅपमधून बाईक निघते बाहेर. फिरव इथून, न्यूटन मारू. भाई टोपी उडाली. जस्ट निघालो, चिन्मयने जरा बाईक फास्ट घेतली, माझी टोपीच उडाली मागे. समर्पित धावत चाललाय आता टोपी आणायला. अशी पण बाईक फुकटची टोपी आहे. फुकटची आहे का ती टोपी? ब्रेकफास्ट राईडला गेलो ना, तिकडे राईसवाल्यांनी त्यांचं काउंटर ठेवलेलं. आपण राईसला टॅग करून स्टोरी टाकली ना त्यांचं काउंटर की टोपी देत होते आणि टोपी देत होते. समर्पितनीच मला घालायला दिली आता. आणि तो उलटी घालू? हां ठीक आहे, उलटी घालूया टोपी आता. गांधीनगरचे रोड काय मस्त आहेत. 3-3 लेन आहेत दोन्ही साईडला, रिकामे आहेत रस्ते. मेन म्हणजे अहमदाबादमध्ये तर खूप ट्रॅफिक होती. तर आम्ही अडलजला पोचलो आहे. अडलज स्टेपवेल म्हणून. लेट 1400मध्ये बनवलं होतं हे. एकदम हिस्टॉरिकल सिग्निफिकन्सचं आर्किटेक्चर आहे इथे. मस्त झाडाखाली गाडी लावली आहे. आतमध्ये जाऊया, तिकीट वगैरे असेल इथे, बघूया कसं आहे. आणि एक अडचण अशी झाली आहे की आम्ही हेल्मेटचे लॉकच नाही आणलेत, तर आम्हाला आता सीटच्या आतमध्ये एक स्ट्रॅप टाकून वरतून सीट लावून हेल्मेट लॉक करायला लागणार आहे. आता आल्या आल्या पाणी पिऊन घेतलं आहे. मस्त सावलीत जरा उभे आहेत आम्ही, 5 मिनटं बोलतो, जरा गार होऊया पहिले. आणि एरिया तर खूप मस्त आहे हा. आणि 5 माळ्यांची स्टेपवेल आहे, तर तिकडून रस्ता आहे जायला, तर तिकडेच जाऊया आता. आणि त्यांनी गोप्रोनी शूटिंग करायला नाही बोललेत. ते बोलले की गोप्रोनी नाही करू शकत, पण फोननी करू शकता. तर त्याचं काय लॉजिक समजलंच नाही, तर मी गोप्रोनीच करतो आहे मग. एकदम बारीक कार्विंग आहे सगळीकडे. आणि खाली जायला अजून 5 माळ्यांचं असं वाचलं होतं आम्ही. खूपच सुंदर जागा आहे. म्हणजे जर असं नीट ते बघितलं ना, बारीक कसं ते काम केलेलं आहे, खूपच सही केलं. आणि सगळीकडे तसंच आहे. ते आम्ही वरतून आलो आहे आता.
पण खूप सुंदर ठेवलं आहे. 20 रुपये तिकीट एका माणसाचं. गोड आहे खूप. ऊसाचा रस इज अ मस्ट. इथून निघतोय आम्ही आता इथून आम्ही चाललो आहे अहमदाबाद सायन्स सिटीला. तर एक 23 मिनिटांचा रस्ता आहे. इथूनच जायचं या साईडने. सायन्स सिटीला पोचलो आहे. 500 रुपयाचं तिकीट असतं इथे. तर 3 तिकीट घेतलेत. टूर कॉम्बो म्हणजे वेगवेगळे कॉम्बो आहेत, वेगवेगळे ऑप्शन मिळतात त्यात. कारण बरंच काय काय इथे आतमध्ये. तर आम्ही जे घेतले त्यात सगळं इन्क्लूड आहे. आणि फुल टूर कॉम्बो घेतला आहे. आणि आतमध्ये 3D शो असं 5D शो आहे. मला वाटतं 3D नाही 5D शो आहे. तर त्याचं तिकीट आतमध्ये वेगळं असेल. त्याचे टायमिंग्स पण असतात, ते आता आत जाऊनच समजेल. आणि खूप मोठी जागा आहे ही. बरंच काय काय आतमध्ये खूप. म्हणजे मी तर एक्सायटेड आहे आत जाऊन बघायला काय काय दिसतंय. एवढं मोठं आहे ते. तर पार्क बनवला आहे हा, एकदम प्रॉपर वेल मेंटेन्ड आहे. इथे सायन्स डोम आहे समोर. तिथे आपण नंतर जाऊया. पहिले आपण ॲक्वेरियम, रोबोटिक्स गॅलरी, ॲक्वेरियम आणि ॲस्ट्रॉनॉमी अँड स्पेस सायन्स गॅलरी, हे 3 पहिले बघायचे. हे 3 मेन अट्रॅक्शन आहेत. कारण त्याचे सगळीकडे बोर्ड दिलेले आहेत. बरीच मोठी जागा आहे, चालत जावं लागतं. आणि मला वाटतं सायकल पण रेंटवर मिळते तिथे. बाहेर बऱ्याच सायकल ठेवल्या होत्या. रोबोट खेळतो ना. मी ॲक्वेटिक गॅलरीला आलो आहोत पहिले. माझ्याकडेच आहे तिकीट. हे जस्ट एंट्री आहे ही. मला वाटतं आतमध्ये अजून आहे. आतमध्ये अजून त्या साईडने आत जायचं आहे अजून. आम्हाला परत त्यांनी तेच सांगितलं की फोनमधून तुम्ही रेकॉर्ड करा, कॅमेऱ्यातून नका करू. म्हणजे गोप्रोमधून. त्याचं लॉजिक आम्हाला समजलंच नाही अजून. फ्लॅश नव्हतं कारण की समजू शकतो की माशांना त्रास होतो, अट्रॅक्ट होतो. पण गोप्रोचा फ्लॅशच नाही त्याचं काय. हां तेच गोप्रोमध्ये फ्लॅशच नसते. मोठे मासे आहेत एकदम. सॅमचं असं झालं आहे की कधी खातोय मी एक काढून याच्यातून. बराच मोठा मासा आहे हा. आणि हा काहीतरी नवीनच मासा बघितला आहे. पॅडल फिश बोलतात त्याला. 6 डोळे आहेत.
ॲक्वेरियममधून बाहेर आलो आता. बराच वेळ गेला इथे. आता आम्ही ॲस्ट्रॉनॉमी अँड स्पेस सायन्स गॅलरीमध्ये चाललो. आमचा प्लॅन होता की इथून निघायचं आणि अजून एका स्पॉटवर जायचं, पण इथे फिरायला बराच वेळ लागतं. 1 तास झाला. आम्ही एकच गोष्ट बघितली, अजून बरंच काय बघायचं बाकी. तो पुढचा प्लॅन मला वाटतं कॅन्सलच करावा लागणार आहे आता. आणि इथून डायरेक्ट आम्ही अक्षरधामलाच जाऊ. मग तिथे लाईट शो पण असतो एक, त्याच्या पण तिकीटचं बघायचं आहे. इथे पण 5D शो आहे, बघूया चालू असेल तर बघूया. मस्त बनवलं आहे इथे सगळं. इथे बाहेर ना असं स्टार्स हे करतायत, ग्लिटर करतायत, ते पण दाखवतात. आम्ही कॉपीराईट लागणार आहे. इथे गाणं चालू आहे बॅकग्राऊंडमध्ये. मी या प्लॅनेटोरियमचा शो बघायला आलो आहे. आता 5 मिनिटात होईल शो चालू. शो बघून बाहेर आलो. 15-20 मिनटं 25 मिनटं चालला शो. आणि चिन्मय तर बराच वेळ झोपला होता. मला पण झोपच लागली होती मध्ये, कारण जरा स्लो होता शो. म्हणजे चांगला होता स्टार्टिंगला. स्लो होतं, थंड होतं, काळोख होता. हे होता ना रेलिंग बरं झोप लागत होती. स्टार्टिंगचं असं बघितलं, नंतर मग झोपलो. मला पण झोपच लागून गेली होती. हे इथेच आहे. इंडियन गॅलरी म्हणून काहीतरी आहे इथे. इथे बघूया. ते प्रत्येक प्लॅनेटवर आपलं वेट किती असणार त्याच्या स्केल आहेत. तर आता मर्क्युरीवर माझं अर्थवर 75 आहे, बरोबर दिलं आहे तिथे. मर्क्युरीवर 28.29 असणार. चिन्मय 100 किलो क्रॉस केलं आहे चिन्मयने अर्थवर. 102 झालं आहे चिन्मय. चिन्मय तू मर्क्युरीवरच जा राहायला. माझं 85 आहे. इथे खूप काय काय बघायला. म्हणजे एक दिवस पण कमीच पडेल जर एकदम सगळं डिटेलमध्ये नीट बघितलं तर. मला तर रोबोटिक्स लॅबला जायचं आहे इकडचं, कारण ऑलमोस्ट सगळं बघितलं आहे आम्ही. आणि टाईम झाला आहे 3:17 झालेत. तर आम्हाला आता इथून डायरेक्ट अक्षरधामलाच जावं लागेल असं वाटतं, कारण तिकडे 7 वाजता लाईट शो असतो. इकडचं पण बरंच काय काय बघायचं बाकी आहे अजून. 3:30 झालेत ऑलमोस्ट. आम्ही जे तिसरं मेन अट्रॅक्शन आहे रोबोटिक्स लॅब, तिथे आलं आता. रोबोटिक्स गॅलरी. हे तिसरं हे मेन अट्रॅक्शन झालं ना की त्याच्या पुढे पण अजून 6-7 गोष्टी आहेत बघण्यासारख्या. तर आता ते मॅप बघायला लागेल, कारण बरीच मोठी जागा आहे. तर रस्ता वगैरे बघायला लागेल मॅपवर. रोबोचा कॅफे पण आहे वेगळा. इकडे तो रोबोट येतो सर्व करायला. हां खरं काय? हां खरं. व्हिडिओमध्ये बघितलं तर. आहे तिथे बरेच सेक्शन्स आहेत.
तिथे वेगवेगळ्या प्रकारचे असे काय काय ठेवलेले आहेत. इथे हे ड्रोन्स आहेत मला वाटतं. खालती एक टूर पण चालू आहे. ते टूर गाईड सगळ्यांना दाखवत आहे, पण खूप गर्दी आहे तिथे. तर आम्हीच फिरतो. आणि म्हणजे जेवढा असा विचार केला होता ना त्या लेवलचं नाही आहे, थोडं जरा कमी लेवलचंच आहे, पण चांगलं बनवलं. रोबोटिक्स लॅबमधून आम्ही आलो बाहेर, थोडं फिरलो तिथे, पण एवढी काही खास मजा नाही आली. काहीच नव्हतं जे एक्सपेक्ट केलेलं आम्ही जे एक्सपेक्ट केलेलं ना काहीच नव्हतं. आम्हाला वाटलेलं बाई काहीतरी रोबोटचं असं काहीतरी बनवताना असेल, काहीतरी असं लेगो अटॅच करताना, खरोखरचा रोबोट चालताना वगैरे. तिकडे फक्त एकच टाईपचे रोबोट होते. हां, AI विचारायचं फक्त स्पीकरवरून आवाज बास, बाकी काय नव्हतं तिकडे. म्हणजे एकदम असं बेसिक प्रोग्राम केलेलं होतं सगळं. आणि मग इथे बाजूला अमूल कॅफे, इथे आलो. तर इथे आता खायला मागवलं आहे. इथे आता मस्तपैकी रिलॅक्स करणार आहे अर्धा तास आणि मग इथून निघूया. मग ऊन पण थोडं कमी होईल तोपर्यंत. आणि इथे अजून काय बघायचं तर बघू. IMAX थिएटर पण आहे इथे, ते पण बघितलं तर. आणि मग हे झालं की अक्षरधामला जायचं आहे. तो फक्त अर्धा तासाचा रस्ता आहे, पण नंतर जर ट्रॅफिक वाढली तर टाईम जास्त लागू शकतो. आणि तिथे आम्ही लेट नाही पोचू शकत, कारण तिकडे लाईट शो बघायचा. तर आम्ही सायन्स सिटीवरून निघालो आहे आता आणि अक्षरधामकडे चाललो आहे. 5:30 होत आलेत, अर्ध्या तासाचा रस्ता आहे. तर मग टायमातच आहे आम्ही. अक्षरधामला पोचलो आहे, पण आम्हाला VIP एंट्रीला जायचं आहे. ते आता विचारायला लागेल कुठे आहे. त्या दुकानवाल्यासमोर तर इथे VIP गेटनी आत आलो आहे आम्ही. हां, इथेच पार्किंग आहे वाटतं. आणि आतमध्ये कॅमेरा आणि फोन काहीच अलाउड नाही. तर आम्ही सगळंच समर्पितच्या टॉप बॉक्समध्येच ठेवून जाऊ. तर आता 8:30 वाजलेत आणि आम्ही जस्ट अक्षरधामच्या बाहेर आलो आहे. लाईट शो खूप मस्त होता आणि मंदिर वगैरे, त्यांचा परिसर वगैरे सगळं खूप छान आहे. एकदम म्हणजे बघण्यासारखं आहे. खूप मस्त वाटलं आज जाऊन. आणि आता काय घरीच जायचं आहे. आता दुसरीकडे कुठे जाणार नाही. घरी त्यांनी आम्हाला जेवायला बोलवलं आहे, तर जेवून झोपून जाऊ. आणि उद्या सकाळी आम्ही निघणार आहे मग परत मुंबईच्या दिशेने. आणि आम्ही आता रिटर्न थोडं जाणार आहे. 2 दिवस लावू आम्ही रिटर्न जायला. उद्या जिथे असं वाटेल की आता बस झालं तिथे थांबू, दुपारी किंवा संध्याकाळी. जास्त वेळ नाही चालवणार, 200-250 किलोमीटर मॅक्सिमम. आणि मग हा व्लॉग मी आता इथेच एंड करतो आजच्या दिवसांचा. आणि भेटूया आपण मग पुढच्या व्लॉगमध्ये. उद्या जो रिटर्न जर्नी चालू होईल